शरीराला मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही? हा देह नासका कुचका आहे. हा देह नासका कुचका आहे. मग हा संतांचा असो, आपला सर्वसामान्य जीवाचा असो, अहो इथे रामकृष्णही आले गेले. रामकृष्णालाही इथं येऊन अवतार कार्याला येऊन अवतार कार्य त्यांचं पूर्ण झाल्यानंतर निज धामाला जावंच लागलं. बरोबर आहे ना? म्हणजेच हे शरीर कसं आहे? अहो हे काहीतरी आपल्याला मिळालेली ही देणगी आहे ईश्वराच्या कृपेने, भगवंताच्या कृपेनं ही मिळालेली आपल्याला देणगी आहे. हे नरदेह जो मिळालाय हा भगवंताने, ते सांगतायत हे कृपावलोकने ह्या भगवंताने हा आपल्याला दिलाय. आयुष्याचे साधने सचिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे. हा नारायणाने, ह्या भगवंताने आपल्याला अधिकार दिलाय. कशाचा? सचिदानंद पदापर्यंत जाता येतं हा अधिकार दिलाय. किंवा आयुष्याचे साधने सचिदानंद पदवी घेणे हे आहे. परंतु हे घेण्यासाठी, हे करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. ह्या भाऊला जर पुढे जाऊन डॉक्टर इंजिनियर बनायचं असेल तर त्याच्यासाठी त्याला काहीतरी तपस्या करावी लागेल. तपस्या करावी लागेल म्हणजेच त्याला काहीतरी अभ्यास करावा लागेल, साधना करावी लागेल. त्याला दिवसातले 20-22 तास अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठंतरी हा MBBS पर्यंत पोहोचू शकतो. आणि आपण असेच पोहोचू शकतो का तिथपर्यंत? का भगवंताने आपल्याला हा देह कृपेने दिलाय आणि आता संतांनी सांगितलंय की हा आयुष्याचे साधने सचिदानंद पदवी घेणे हा अधिकार भगवंताने दिलाय. मग आता हा नरदेह प्राप्त झाला आणि आता आम्ही लगेच सचिदानंद पदवीपर्यंत जाऊन पोहोचलो असं होईल? सच्चित आनंद काय आहे हे समजलं आणि हे समजून घ्यावं लागेल. सत काय आहे, चित काय आहे, आनंद काय आहे. सच्चित आनंद, सत्य चिरकाल टिकणारा असा आनंद जो सृष्टीच्या आधी मधी अंती कधीही न मावळणारा असा जो आनंद आहे, हा आनंद म्हणजे सच्चित आनंद. ह्या आनंदापर्यंत घेऊन पोचण्यासाठी जसं त्या विद्यार्थ्याला अधिकारी पदापर्यंत जाण्यासाठी अभ्यास करावा लागेल तेव्हा तो तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो, तसा ह्या जीवाला भगवंताच्या पदापर्यंत जर जाऊन पोचायचं असेल तर ते म्हणतायत राम म्हणजे तर रामच होईचे. राम म्हणून रामाच्या पदवीला जाऊन पोचायचं. मग हे जर करायचं असेल तर आपल्याला सुद्धा काही साधना करायला नको का? आपल्याला सुद्धा काहीतरी अभ्यास करायला नको का? मग हा अभ्यास कसा करता येईल? हा अभ्यास कसा करता येईल हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास ह्या जीवाला कसा करता येईल हे समजून घेण्यासाठी हा मंडप आहे. या धर्म मंडपाचं कारण तेवढं आहे की ह्या जीवाला, कारण का हा देह मिळालाय, या देहाला हा जीव आलाय, नरदेहाला आलाय. पण नरदेहाला आल्यानंतर याला याची किती कर्तव्यता कळावी, याला कळावं मी कोण आहे, मला काय करायचंय, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, दुरून आलो का, दुःख झाले का, यावया येथवरी होते हेच कारण. काय कारण आहे नाही का? इथपर्यंत येण्याचं कारण काय आहे? तर त्या भगवंताला जाणायचं, संतांना शरण जायचंय. कारण का ह्या जीवाला हे ज्ञान मनाच्या मार्गाने देणं ह्या जीवाला भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. भगवंत आपल्या जवळ आहे. भगवंत दुसरीकडे शोधायला जाण्याची गरज नाही. पण फक्त आपण ऐकतो आणि अनुभवतो. हो बरोबर आहे, आपल्या जवळ आहे, तुमच्यात आहे, नाही का आहे. परंतु तो भगवंत समजून घेण्यासाठी मान हलवतो आपण, आपल्याला माहिती आहे. परंतु त्याची अनुभूती आता आंब्याच्या रसाचा सीजन चालू. आंबे पाहतो, आंबा फार ते हात दिसतोय, परंतु तो आंबा रसा आहे तर तो आंबा कशीच आहे, तर तो आंबा गोड आहे तर तो आंबा आंबट आहे, हे समजण्यासाठी नजर पारखीची पाहिजे. नजर पारखीची पाहिजे आणि नजर पारखीची आहे. नजरेने त्या सांगितलं
पाहिला गेला पाहिजे, त्याची चव आपल्या जिभेला लागली पाहिजे. तो ज्या वेळेस आपल्याला कळेल, त्याची चव आपण घेऊ, त्यावेळेस आपल्याला कळेल की अरे हा आंबा खरंच गोड आहे. कधी कळलं? स्वतः घेतला ते. जसा भगवंत आपल्यामध्ये आहे हे शास्त्र सांगतं, भगवंत आपल्याजवळ आहे हे शास्त्र सांगतं, भगवंत आपल्याजवळ आहे हे संत सांगतायत, ग्रंथ सांगतायत. पण आपण काय म्हणतो? बरोबर आहे ना? शास्त्र प्रचिती आहे, सद्गुरूंनी सांगितलं, संतांनी सांगितलं, भगवंत तुमच्या जवळ आहे. पण आपल्या जवळ असणारा भगवंत आपल्यामध्ये आहे याची प्रचिती आपल्याला आहे का? आहे का? म्हणून आपण ठामपणे असं म्हणू शकत नाही की हो मी स्वतः भगवंत आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. तुकोबा महाराज सांगतायत हा जीव स्वतः परब्रह्म आहे, हा जीव स्वतः परब्रह्म आहे, परंतु मूर्ख नेने वर्म संतचरण. हा स्वतः परब्रह्म आहे, परंतु याला संतांच्या चरणाजवळ जावं हे वर्म याला कळत नाही. ते सांगतात सुकली या वर्म फेरा पडे. वर्म जर नाही कळलं ना, त्या ज्ञानाचं, त्या भगवंताचं, त्या परमार्थिक ज्ञानाचं वर्म जर कळालं नाही तर मग ते सांगतात सुकली या वर्म फेरा पडे. मग हा फेरा सोपा आहे का? हा फेरा घेणं सोपं आहे का? सगळं कळतंय पण वळत मात्र नाही. कळतंय सगळं, सगळं कळतंय, वाचतोय, कळतंय, परंतु अंमलात कोणी आणायचं? मग हे ते सांगतात की हे सगळं जर आहे, हे जर कळतंय, हे जर संतांनी सांगितलंय, पण ह्या जीवाला कमी कुठं होतंय? तर याचा निश्चय होत नाहीये, याचा निश्चय ठाम होत नाहीये. जसं एक वेळेस ठरवलं की मला अमुक व्हायचंच, हे ज्या वेळेस तो ठामपणे ठरवतो तो त्यावेळेस त्याच्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. जर आपण ध्येयच ठरवलं नाही तर तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो का? नाही जाऊन पोहोचू शकत. संत सांगतायत अरे याच्या जवळ हा परब्रह्म आहे हे जरी माहीत असलं तरी याच्यावर आलेलं जे अज्ञानाचं आवरण आहे ते आवरण बाजूला झाल्याशिवाय याला तो मी स्वतः परब्रह्म आहे याची अनुभूती येऊ शकत नाही. नाहीतर फक्त मी परब्रह्म आहे, मी देव आहे, मला संतांनी सांगितलंय, मी कीर्तन प्रवचनातून ऐकलंय, त्यामुळे मला माहिती मी देव आहे, मला कळलंय. कळलंय म्हणजे फक्त कसं कळलंय? कानामध्ये ते शब्द येऊन आदळले, एवढे जण बसले, एवढे मी जरी ठरवलं आम्हाला हे प्रवचन ताई काय बरोबर सांगत नाही, आम्हाला ऐकायचंच नाही ऐकायचं म्हटलं तरी ते शब्द तुमच्या कानावर येऊन आदळणार आहेत. पण कानावर येऊन आदळलेले शब्द तुम्ही आतमध्ये उतरवायचे का नाही उतरवायचे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. उतरवायचे का नाही उतरवायचे हे ज्याचं तरी ठरवायचं. हे जे बोल आहेत हे हिताचे आहेत किंवा नाहीत हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. त्यासाठी ते सांगतायत की बुद्धी निश्चय आत्मज्ञान. पण ही बुद्धी निश्चयानं कधी होईल की हे आत्मज्ञान आहे, मी आत्मा आहे हे कळलं म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त होईल. मी जीव आहे, मी शिव आहे, मी हे शरीर म्हणजे मी नाहीये ही बुद्धी स्थिर होणं, की बुद्धीला ते कळणं म्हणजेच आत्मज्ञान होणं. पण हे कधी होईल की मी आत्मा आहे, मी हा देह नाहीये, माझ्यातलं जे चैतन्य आहे तो माझा भगवंत आहे. हे कधी कळेल? ज्या वेळेस ह्या देहाबद्दलचं जे अज्ञान आहे ना ते अज्ञान नाहीच होईल. ते सांगतायत जै हे अज्ञान समूळ तुटे, भ्रांतीचे मसैरे फिटे आणि मग अकर्तृत्व प्रकटे मग ईश्वराचे. त्यावेळेस ह्याला कळेल मी तिथं आहे म्हणजे कोण? भगवंत तिथं आहे. नाही तर तोपर्यंत हा जीव फक्त हे मी केलं, ते मी केलं, हे माझ्याच्यानं झालं, माझ्याशिवाय हे झालं नसतं, मी केलं तरच प्रपंचातली इकडची गाडी तिकडं हलते, नाही तर माझ्याशिवाय काही होत नाही. पुरुष असो किंवा स्त्री
माझ्याशिवाय काही होत नाही. हा मीपणाचा जो आहे ना अहंकार, हा मीपणा म्हणून जो घेऊन उठतो ना, तिथंच संत सांगतायत अरे हा जो मीपणा आहे ना कळत नाहीये. परंतु ते सांगतायत की मी अमुका आहे ऐसी जी बुद्धी पुरे अहर्निशी मी का जी मीपणाने उठते ना की मी म्हणतोय, पण तो मी कोण आहे सांगता येतो का? तो मीच आपल्याला सांगता येत नाही ना. काय जे तुमचं नाव असेल ते असेल, तुम्हाला दादा म्हणत असतील, नाना म्हणत असतील, आप्पा म्हणत असतील, तात्या म्हणत असतील, काही जे म्हणत असतील किंवा तुमचं जे नाव असेल ते नाव म्हणजे तुम्ही आहे हे सांगता येईल का? तुम्हाला सहज विचारलं तर तुम्ही तुमचं जे नाव असेल ते सांगता, बरोबर आहे ना? पण त्या नावाने तुम्ही हे नाव माझं जे नाव असेल ते नाव म्हटलं तर तुम्ही दाखवता येईल का? नाव परिपूर्ण होते का? नाही ना होते. हात म्हणजे नाव आपलं नाही, कान म्हणजे, डोळे म्हणजे नाही ना, पाय म्हणजे नाही. मग कुठे तुम्ही अमुक आहे ते दाखवा ना. तुम्ही सांगताय मी अमुक, पण तो अमुक आहे हे दाखवा ना. नाही दाखवता येत, कारण ती जे चैतन्य सत्ता आहे ना ती काही वेगळी आहे आणि नाव जे मिळाले ना ते वेगळे. हे ठेवलेलं नाव तुम्हाला मिळायच्या आधी ज्यावेळेस तुम्ही आईच्या उदरात होता त्यावेळेस तुम्हाला नाव होतं. त्यावेळेस नावाची कपाळावर आपल्या पट्टी होती, जातीची, कुळाची, पोताची काही पट्टी आपल्या कपाळावर होती नव्हती. कोणाच्याच नाही, तुमच्या नाही, माझ्या नाही, कोणाच्याच नाही. कितीही विज्ञान पुढं जाऊ द्या तरी मी अमुक गोत्राचा आहे, मी अमुक कुळाचा आहे, ही पट्टी आईच्या पोटातून आपल्या डोक्यावर कधीही येऊ शकत नाही. याचा अर्थ तुम्ही कोणीतरी वेगळे. तुम्हाला इथं आल्यानंतर नाव मिळालं, इथं यायच्या आधी तुम्हाला नाव तुमच्या आई वडील जे म्हणायला लागले असतील ते नाव तुम्हाला मिळालं. पण त्याच्या आधी तुम्हाला नाव तुम्ही होते ना, बाळ म्हणून जन्माला आले त्यावेळेस तुम्ही होते ना, बरोबर आहे ना? आपण आपल्या आज नातवंडाचं पाहतो, पटवंडाचं पाहतो, त्यांचं नाव आपण ठेवतो म्हणून त्यांना नाव मिळतं का? आधी घेऊन येत आहे नाही घेऊन येत. पण तुम्ही तीच वस्तू आहे हे सांगता येईल का? नाही ना, कारण तुम्हाला तुमचं शरीर आधी मिळालंय, त्याच्यामध्ये आत्मसत्ता आधी आली आणि नंतर तुम्हाला नाव मिळाले. तुम्ही म्हणू शकत नाही तुम्ही तेच आहे, नाही म्हणू शकत, अजिबात म्हणू शकत नाही. म्हणजे ह्या देहाची जे आहे हे जे अज्ञान आहे ते अज्ञान ते म्हणतात जोपर्यंत पूर्णपणे बाद होत नाही तोपर्यंत याला भ्रांती याच्या जवळची आहे जाऊ शकत नाही. म्हणून हे जाण्यासाठी संतांना शरण जाणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हा जीव संतांना शरण जाईल ज्यावेळेस त्याला हे कळेल की जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, हा देह म्हणजे मी नाही, आतला असणारा ईश्वर म्हणजे मी आहे, आतल्या असणारे जे चैतन्य आहे ते मी आहे, हा ज्या वेळेस आपल्या बुद्धीचा निश्चय होईल, हा बुद्धीचा निश्चय करण्यासाठी तुम्ही सांगा संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय का? संतांना जोपर्यंत शरण जात नाही, सद्गुरूंना जोपर्यंत शरण जात नाही तोपर्यंत फक्त मी म्हणत राहतो. परंतु माझ्यातला असणारा मी, संतांचा एके ठिकाणी अभंग आहे बघा, कुळीची कुळदेवी ठावी केली संतांनी, पण आपण त्याचा माझ्या कुळीची कुळदेवता केली ठावे संतांनी. माझ्या कुळाची जी कुलदेवता आहे ती कुणी दाखवून दिली? संतांनी दाखवून दिली. मग माझ्या कुळाची कुळदेवता संतांनी दाखवून दिली म्हणजे काय केलं? हे कुळ आहे आपलं, हे कुळ आहे आपलं. कुठलं? हे शरीर हे कुळ आहे, हे कुळ आहे आपलं. आणि ह्या कुळाची कुलदेवता कोण आहे? ह्यात असणारं तिकडं त्यांचं काम ते करतील, आपलं काम आपण करूया. ही कुलदेवता म्हणजे नेमकी काय? आतमध्ये नांदत असणारी जी आत्मवस्तू आहे, जी चैतन्य वस्तू आहे, ही कुळीची कुलदेवता ठावी केली संतांनी. माझ्या कुळातली माझी कुलदेवता कुणी दाखवून दिली? संतांनी दाखवली. आणि त्यावेळेस ह्या जीवाचा निश्चय होतो, बुद्धी निश्चय, ब्रह्मज्ञान, की मी जीव नसून मी ब्रह्म आहे, मी जीव नसून
मी ब्रह्म आहे. ही असणारी समोर दिसणारी सर्व माया आहे. ही माया म्हणजे मी नाहीये. मी त्यात नांदत असलेलं ब्रह्म म्हणजे मी आहे. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मी शरीर नसून आत्मा आहे. मी त्या भगवंताचा एक अंश आहे. आत्मसत्तेच्या जोरावर, ज्या ईश्वराच्या सत्तेच्या जोरावर सगळ्या जगाचं चलनवलन होतं. कारण ते सांगताय वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझिया सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धी, असा तू समर्थाचा ब्रह्मांडाचा धी आहेस की सूर्याला चालणं सुद्धा तुझ्या सत्तेने आहे, वेदांना बोलणं सुद्धा तुझ्या सत्तेने आहे. आपण आता म्हणतो झाडाचं पान सुद्धा हलत नाही. एवढी उष्णता का बरं हलत नाही? एरवी तर सोसाट्याचा वारा सुटतोय नाही का? आता का वृक्षाचं पान हलत नाही? तिथं त्याची सत्ता आहे. आपण हलवू शकतो का? आपण हलवूच शकत नाही. तुम्ही किती वाऱ्याने त्याला खाता, पंख्याने वारा घाला, झाडाचं पान किती हलेल? जोपर्यंत वारा तुम्ही घालाल तोपर्यंत. म्हणून त्यांनी सांगितलं गगनी पवनू जेवढा असे, पवनी गगनही तेवढेच असे, सहज हालवल्या वेगळा दिसे, एरवी गगन तेच ते. आपण जर हलवलं तर ते वेगळेपणानं दिसतं, एरवी गगन ते गगनच. म्हणून सांगायचंय काय, ह्या जीवाचा ज्या वेळेस बुद्धीचा निश्चय होईल की मी म्हणजे जीव नसून मी त्यात नांदत असलेलं चैतन्य, आत्मचैतन्य जे आहे ना, तो मी आहे. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान असं ज्या वेळेस त्याचं पूर्णपणे त्याचा निश्चय होतो, त्यावेळेस त्या बुद्धीचा निश्चय पूर्णपणे झाल्यानंतर आपला निश्चय होत नाही. आपली फक्त निष्ठानिष्ठी असते, आपली निष्ठानिष्ठी असते, निश्चय नसतो. आपण एका ठिकाणी निश्चय करून राहू शकत नाही. कारण का? आपल्या मनाचा स्वभाव आपण आज एका देवतेला म्हणलं ना, रविवारी एकाचं भजन झालं की सोमवारी दुसऱ्याचं, सोमवारी दुसऱ्याच झालं की मंगळवारी देवी आई येते, बुधवारी पांडुरंग होते, गुरुवारी दत्त महाराज येत आहेत नाही का, शुक्रवारी परत संतोषी माता येते, शनिवारी परत बजरंगबली जय होते, रविवारी परत आपण भैरवनाथाला बसतोय. हा आपल्या बुद्धीचा निश्चय होऊ शकत नाही. आणि तेच संत सांगतायत की असं जर असेल, ह्या बुद्धीचा निश्चय जर होऊ शकत नसेल, तर संतांचं सांगणं येतं की ती भक्ती म्हणजे व्याभिचारी भक्ती होती. अशी भक्ती ज्या वेळेस आपण करतो ना, त्यावेळेस ती भक्ती व्याभिचारी भक्ती होती. ही भक्ती होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर याचा एके ठिकाणी ठाम निश्चय नसतोय. 13व्या अध्यायामध्ये माऊलीनं सांगितलं, अरे म्हणजे माझी मूर्ती उपजवी, ते घराच्या कोणी बैसवी. एक मूर्ती तीर्थस्नानाला गेलो ना आपण तीर्थयात्रेला, तिथून भगवंताचा फोटो घेऊन येतो, एखादी मूर्ती घेऊन येतो, देवघरामध्ये नेऊन ठेवतो. ते म्हणतात मला एका कोपऱ्यात नेऊन बसवतात आणि आपण तीर्थयात्रा करी सुखेच आहे. तो स्वतः तीर्थयात्रेला सुखाने जातो आणि माझी मूर्ती घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये नेऊन बसवतो. एवढा तर याचा निश्चय असतो नाही का? एवढा मोठा आपला निश्चय असतो. एक मूर्ती करण्याची आणि ती एका जागेवर नेऊन ठेवायची. ते सांगतात ही जी भक्ती आहे ना, ते माऊली सांगते की ही भक्ती म्हणजे गाव देवी आहे व जैसी. पहा काय भाषेत संतांनी बोलावं, गावद्वारी आहे व जैसी. बघा ना काय म्हणायचं, सगळ्यांना हे शब्द समजत असतील नसतील, काय म्हणायचं? असं जर असेल, अशी जर आपली भक्ती असेल, तर ही ना संतांना मान्य होत ना ही भगवंताला मान्य होत. मग तुम्ही सांगा ना, आपण इथं येऊन भक्तीचं नाटक करतो का भक्ती करतो? पांढरे कपडे घातले, देवाजवळ समोर जाऊन बसलं, आज एकाची उद्या दुसऱ्याची परवा तिसऱ्याची, ही भक्ती झाली म्हणजे भक्ती होती का? जोपर्यंत आपल्याला आपल्यातला भगवंत समजत नाही, जोपर्यंत आपण कशासाठी जन्माला आलो हे कळत नाही, जोपर्यंत आपल्याला कसं जगायचं हे कळत नाही, आपल्याला भगवंताने इथं कशासाठी धाडलंय हे कळत नाही, तोपर्यंत आपली असणारी भक्ती, ते सांगतात भक्ती होऊ शकत नाही. हो आपण आपण भक्ती करतो,
आपल्याला देव आवडतो, आपण भक्ती करतो, पण देव आवडतो हे सुद्धा आपलं सिजनेबल होतंय. आणि ते सांगतायत की जोपर्यंत तुम्ही सांगा, जोपर्यंत आपल्याला देव आवडतो ना तोपर्यंत आपल्याकडनं आपलं चाललंय, पण जोपर्यंत त्या भगवंताला आपण आवडत नाही ना तोपर्यंत आपल्या भक्तीचा काहीच उपयोग नाही. आपल्याला देव आवडतो, पण त्यालाही आपण आवडलं पाहिजे. आणि त्याला आपण आवडण्यासाठी आपल्याकडनं जी भक्ती पाहिजे ती व्हायला पाहिजे. अहो देव भोळा आहे, त्याला काही चालतंय. देव भोळा आहे, त्याला काही असं तुम्ही विशेष द्यावं की तुम्ही सोन्याच्या ताटामध्ये चांदीच्या ताटामध्ये जेवण दिलं म्हणजे तो तुम्हाला त्याचा प्रिय भक्त म्हणून घेईल असं नाहीये. तुम्ही त्याला चांदीचं बेलपत्र वाहिलं म्हणजे तो तुम्हाला प्रिय करून घेईल असं नाहीये. त्याला काहीतरी लाच द्यावी लागेल आणि मग तो आपल्याला आपलंसं करून घेईल असं नाहीये. पण तरी सुद्धा संत सांगतायत ना मामा, थोरला देव लाचुंगा फार. थोरला देव म्हटले तो लाचुंगा आहे, त्याला लाच पाहिजे असती, त्याला लाच पाहिजे असती. पण तुमच्या आमच्या सारखी नाही हो. त्याला सोन्या चांदीचं ताट लागत नाही, त्याला चांदीचं बेलपत्र लागत नाही, त्याला सोन्याचा घोडा करून वहा, चांदीचा नंदी करून वहा हे त्याला लागत नाहीये. ते सांगतायत अगदी सुकलेलं फूल असलं ना तरी भगवंत सांगतायत भक्ताने जर माझ्याकडे सुकलेलं फूल जरी पाठवलं ना, टाकलं नुसतं असं टाकलं ना तरी ते सुकलेलं फूल त्याचा वास घ्यावा, पण ते वास न घेता मी ते तोंडामध्ये घालतो एवढी सुद्धा मला शुद्ध राहत नाही का? तो देव तेवढा त्या भक्त असणाऱ्या भगवंताला, देवाला तो भक्त प्रिय झालेला असतो. त्या भगवंताला त्याचा असणारा भाव आवडलेला असतोय. अहो आपण जर सहज पाहायला गेलो, काल्याच्या कीर्तनामध्ये कितीतरी वेळा आपण ऐकतो की त्या गोपाळानं त्या श्रीकृष्ण भगवंताला ताक आवडतं म्हणून हे ताक मी माझ्या भगवंतापर्यंत घेऊन जावं, तर माझ्याकडे तसं भांड सुद्धा नाहीये. तर त्या असणाऱ्या त्या गोपाळानं ते असणारं ताक तोंडामध्ये गुळणी धरून घेतली आणि ती गुळणी कृष्णा तुला ताक आणलं, कृष्णा तुला ताक आणलं असं म्हणताना ती गुळणी भगवंताच्या तोंडावर गेली, तरी ती सुद्धा त्या भगवंताला आवडली. तो सुद्धा गोपाळ त्या भगवंताला प्रिय झाला. तुम्ही सांगा ना, आम्ही सोवळं ववळं पाळतो, सोवळ्यामध्ये पूजा करतो, सोवळ्यामध्ये स्वयंपाक करतो, सगळं काही कशासाठी? देवाला वाहण्यासाठी. देवाला नैवेद्य अर्पण करायचंय, मग आपण साध्या लहान मुलांना सुद्धा खाऊ देत नाही का? देवाला अर्पण करायचंय एवढं कडक करतो, तरी सुद्धा आपल्याला जसा पाहिजे तसा भगवंताचा असणारं प्रेम का मिळत नाही? भगवंत आपल्यावर खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो, खूप प्रेम करतो, परंतु आपण त्याच्यावर एवढं प्रेम करत नाही की त्यानं आपल्याला त्याचं लेकरू म्हणून आपल्याला आलिंगन द्यावं. आणि हे आलिंगन आपल्याला भगवंताने जर द्यावं असं वाटत असेल ना, तर त्याला भक्ती पाहिजे, माझ्या अर्जुनासारखी पाहिजे. नाही का? अर्जुनाने एके ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं गेलं, मला खूप आवडतं ते सांगताय की अरे त्या अर्जुनाचे डोळे, श्रीकृष्ण सांगताय की अरे त्याचे डोळे जर म्हटले ना तर प्रेम पिऊन मातवे. एवढं प्रेम त्या भगवंताच्या बद्दल, त्या श्रीकृष्णाच्या बद्दल एवढं प्रेम त्या अर्जुनाच्या डोळ्यामध्ये उतरलं होतं की प्रेमाने ते डोळे उन्मत्त झाले होते. आपले डोळे होत आहेत का? आपले डोळे होत आहेत ना, रागाने लाल होत आहेत, नाही का? रागाने लाल होत आहेत. कोणाचा तरी मत्सर येतो म्हणून ते डोळे असे मोठे मोठे होत आहेत. कोणाचा तरी द्वेष करतो, कोणाचा तरी तिरस्कार करतो. आणि मग जर आपण म्हणतो की आपण जर प्रत्येकाच्या मध्ये देव आहे, तो हा विठ्ठल बरबा, तो हा विठ्ठल बरबा म्हणजे तो विटेवरचा विठ्ठल आणि माझ्यातला विठ्ठल वेगळा नाहीये. मग जर विटेवरचा विठ्ठल आणि माझ्यातला विठ्ठल वेगळा नाही तर तुमच्यामध्ये विठ्ठल नाही का? मग तुमचा जर मी तिरस्कार करत असेल, तुमचा जर मी द्वेष करत असेल, तुमचा जर मी मत्सर करत असेल, तर त्या भगवंताला आवडेल का? कारण त्याला सगळी लेकरं सारखी आहेत, आपल्याला वेगळी आहेत, पण त्याला सगळी लेकरं सारखी आहेत. त्याला कसं आवडेल ते? मग सांगा, असं जर आपलं मन म्हणत असेल तर आपल्या बुद्धीचा निश्चय झाला का? बुद्धी निश्चय आत्मज्ञान झाला का? ब्रह्मरूप भावी आपण झाला का? ब्रह्मरूप मी आहे आणि समोरचाही ब्रह्मरूप आहे हा भाव आपला तयार झाला का?
आणि जोपर्यंत हा भाव तयार होत नाही, माझे नाथ बाबा सांगतायत, काणी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरले हरिरो. सगळं व्यापकत्वाने तो भगवंत नटलेला आहे. हे कधी झालं ताई? हे कधी झालं? ज्यावेळेस काणी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापके भरले, तोच हरी. मग तो हरी आहे म्हणजे विटेवरचा हरी. विटेवरचा हरी विटेवर जरी असला तरी सुद्धा ते सांगतायत बाबा, लक्ष देऊन ऐका, कानी जे पेरले डोळा ते उगवले. कानामध्ये जे पेरलं, तुम्ही सांगा ना, कानामध्ये केलेली पेरणी डोळ्यामध्ये उगवून बाहेर आली. तुम्ही सांगा बाबा, तुम्ही शेतात ज्या वेळेस पेरता, ते शेतात पेरलेलं कुठं उगवून बाहेर येतं? सांगा ना मोठ्याने. मला काय त्याचा एवढा अनुभव नाही. आपण काय कीर्तनकार प्रवचनकार नाही, आपण एका गावचे सगळे. जमिनीत पेरतात, जमिनीतूनच बाहेर येते. आणि माझे नाथ बाबा सांगतायत, कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापके भरला तोची हरी. पेरलंय कुठं? कानात. उगवलं कुठं? डोळ्यात. आणि व्यापकत्वाने पीक भरलेलं उभं दिसतंय कुठं? अख्ख्या जगात. कसं काय? व्यापके भरला तोची हरी. म्हणजे सद्गुरूनं त्या ब्रह्मनामाची पेरणी माझ्या कानामध्ये केली. कारण उघड्या बाजारी कथा हे तो नावडे पंढरीनाथ आहे आमच्या गुरुच वचन. उघड्या बाजारी हे कथा हे तो नावडे पंढरीनाथा. उघड्या बाजारामध्ये केलेली कथा त्या पंढरीनाथाला आवडत नाही, म्हणजे ही कथा नाही बर का, हे चाललेलं प्रवचन आहे. ही दवंडी आहे. दवंडी देण्याचं काम सद्गुरूनं दिलंय, ते करण्याचं काम आम्ही फक्त करतोय. ही फक्त दवंडी आहे. म्हणून सांगतायत की काणी जे पेरले ही फक्त कथा आहे. ते ब्रह्म कुठे आहे, याचा पत्ता काय आहे, भगवंत काय आहे, संत काय आहेत आणि भक्त कसा असावा, हे फक्त समजून देण्याचं काम करायची गोष्ट आहे. बाकी इथं काहीच नाही. जो सद्गुरूकडनं, जो संतांकडनं निरोप आमच्या पर्यंत आला, तो निरोप तुमच्या पर्यंत कसा पोहोचेल, एवढ्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. मग नाथ बाबा जसं सांगतायत, काणी जे पेरले डोळा ते उगवले. संत सांगतायत, सद्गुरूनं कानामध्ये पेरणी केली. काय केली हो? सद्गुरूनं कानामध्ये पेरणी केली. अरे तो ब्रह्मा दुसरं कोणी नाहीये, तो ब्रह्म म्हणजेच तू आहेस. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण मगाशीच बोलून गेले की हा स्वतः ब्रह्म आहे. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागी या संता. ह्या संतांना शरण जा, त्यावेळेस कळेल की तुम्ही स्वतः वासुदेव आहात, तुम्ही स्वतः तो भगवंत आहात. व ही पेरणी कानामध्ये गेली की तुम्ही दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही भगवंत आहात. आणि कानामध्ये केलेली ही पेरणी ज्या वेळेस हा जीव त्या संतांच्या दिलेल्या वचनानुसार वागेल, संतांनी जे बोध दिलाय, संतांनी ज्याची पेरणी केली, तुम्ही सांगा, एकदा पेरणी केली की पुन्हा तुम्ही पीक काढायला जाता का? मशागत करावी लागते ना, पिकाची राखण करावी लागते, पिकाची खुरपणी करावी लागते, त्याला व्यवस्थित पाणी आहे नाही, खत पाणी सगळं पाहावं लागते, त्याच्या वेळा सांभाळावा लागत असतील, बरोबर आहे ना? त्याशिवाय चांगलं पीक हाताला लागेल का? नाही लागणार. मग तसं संतांनी जर ब्रह्मनाम आपल्याला दिलंय, ते कानामध्ये पेरलंय, तर त्यांना ज्या पद्धतीनं त्यांनी वागायला सांगितलंय, अहो हे सुद्धा क्षेत्र आहे. माझी माऊली 13व्या अध्यायामध्ये सांगतात की हे क्षेत्र आहे आणि त्यामध्ये नांदत असणारा तो क्षेत्रज्ञ आहे. मग हा क्षेत्रज्ञ ते असलेलं क्षेत्र कसा पिकवतोय, त्याची पेरणी कशी करतोय, त्याची राखणी कशी चालू आहे, त्याची असणारी मशागत कशा पद्धतीनं करतोय, त्याच पद्धतीनं ते पीक येणार आहे. माऊली एके ठिकाणी सांगते, अरे भूमीची मातव सांगे कोंभाची लवलव, तैसे आचार गौरव सुकुलीनाचे. नाही का? ह्या भूमीमध्ये किती पाणी आहे, किती ह्या भूमीमध्ये ओलावा आहे, त्याचं टोकरून कोणी पाहत नाही. जो जातीचा शेतकरी आहे त्याला सांगावं लागत नाही की आता भूमी उकरून पहा, मग तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये पाणी आहे की नाही. त्या हिरव्यागार असलेल्या वनस्पतीनुसार तो सांगतो की अरे इथं पाणी आहे, नाही का, इथं काहीतरी पाण्याचा ओलावा आहे म्हणून हिरवळ आहे. तसं ह्या जीवामध्ये
ज्या वेळेस सद्गुरूनं पेरणी केलेली आहे ना, मग त्या सद्गुरूला कळतंय की हा त्याच्यावर किती आहे, याला मी जे दिलंय तो हा किती जपतोय. कारण का त्याच्या डोळ्यामध्ये ते उगवून येते. जसं पीक शेतामध्ये उगवून आलं, तरारलं, त्या शेतकऱ्याला आनंद होतो. तसा ह्या जीवाला ज्यावेळेस सद्गुरू बोध देत आहेत आणि त्या बोधावर हा जीव आरूढ होतोय, त्या बोधावर हा जीव आरूढ झाला की त्या सद्गुरूला त्याचा आनंद होत असतो. त्या शिष्याचा आनंद त्या शिष्याला कळत नाही, पण त्या सद्गुरूला कळतंय. जसं हे लेकरू बसलंय ना, हे लेकराला माहित नाही त्याच्या कानामध्ये घातले आणि त्याचा आनंद मला आहे. त्या लेकराला कळणार नाही मला आता नवीन कपडे घातले त्याचा मला आनंद आहे. त्याला माहितच नसतं मी उघडा आहे, मला सोनं घातलंय, मला चांदी घातलंय, मला काही काजळ कुंकू द्यालंय, हे त्या लेकराला माहित नसतं. पण त्या लेकराकडे पाहून ती आई आनंदित होत असते. अरे माझं लेकरू किती छान दिसतंय, माझ्या लेकराने कसे अलंकार दिसतायत, त्याला मी काय काय घेऊ, कसं कसं नटवू, हे त्या आईला कळतं. तसं ह्या जीवाला त्या परमात्म्याचा बोध कसा कसा ठसावे त्याचा आनंद त्याच्या सद्गुरूला होत असतो. जसं राजानं, माऊली सांगते, राजा कधी युद्धावर जात नाही, सैनिकांना पाठवत असतो. पण ते सैनिक ज्या वेळेस युद्ध जिंकून येत आहेत त्यावेळेस राजाचा जय जयकार होतो, राजाला आनंद होतो, कारण ते सैन्य त्याचं असतं. मग काणी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापके भरले तोचे हरी. हा ज्यावेळेस बोध त्या शिष्याच्या डोळ्यातनं दिसतो आणि सगळीकडे ब्रह्म आहे ही प्रचिती त्या शिष्याला येते, त्यावेळेस त्याचा बोध परिपूर्ण होतो आणि मग म्हणावं लागतं की ब्रह्मरूप भावी आपण त्यावेळेस त्या जीवाला प्रत्येकामधला भगवंत दिसतो. फक्त माझ्या जवळ आहे एवढा पुरता सीमित नाही, मंदिरामध्ये भगवंत आहे तेवढा पुरता तो सीमित नाहीये, कुठल्या तरी तीर्थक्षेत्रामध्ये भगवंत आहे असा तो सीमित नाहीये. ते सांगतायत काशीपुरी तीर्थक्षेत्रात तिथं देव आहे आणि अविनाशाशी आहे ना, असं कायचा हरिपाठाचा अभंग असले ना, तीर्थक्षेत्रपुरी त्या ठिकाणी जर देव आहे आणि इतरत्र देव नाही का, मग अविनाशाशी पाहे नाश कैसा. काशीपुरी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशाशी पाहे नाश कैसा. जर तिथं देव आहे ते तीर्थक्षेत्र, ते सांगतात त्या तीर्थक्षेत्रापेक्षा ही जी अविनाशी शक्ती आपल्यामध्ये नांदती ना, त्या शक्तीला कधीही नाश नाही. कारण का तो भगवंत चहूकडे आहे, कुठं भगवंत नाही अशी एवढी सुद्धा जागा ते सांगतायत शिल्लक नाही. म्हणून ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी. मला वेळच कळणार नाही बरं का, आपलं 5:30ला चालू नाही. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी असणारी त्या ब्रह्मबोधावर हा जीव संतांनी आणून ठेवला. संतांनी सांगितलं नाही का, तिथपर्यंत आणून ठेवलं. अहो मारुती रायांचं जरी पाहायला गेलं, ते सांगतात देवाला सुद्धा देवत्व कोणामुळे हो, भक्तामुळेच आहे ना. त्यामुळे मारुती रायांना सुद्धा म्हणावं लागलं, अरे तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. तुझ्या नामाचा काय महिमा आहे हे तुला कळणार नाही, ह्या तुझ्या नामाचा महिमा आम्हाला कळेल, तुला नाही कळणार. आम्हाला कळेल म्हणजे कोणाला, त्या भक्त श्रेष्ठ हनुमंतरायाला कळला. आपण फक्त म्हणामणीचे, आपण फक्त म्हणामणीचे, आपण त्या पद्धतीनं वागतोय का. पण जर वागलो तर ते सांगतायत ज्यावेळेस ब्रह्मनिष्ठा राखी परिपूर्ण आणि तत्परायण अहर्निशी. नुसतं घेऊन नाही हो, तत्परायण राहायला पाहिजे. तत्परायण म्हणजे काय, अगदी तत्पर त्या नामावर असलं पाहिजे. नाहीतर फक्त आम्ही घेतलंय, आम्ही माळ घातली, आम्ही अनुभव घेतलाय, परंतु जर त्या बोधावर हा जीव नसेल, नामस्मरण करतोय की कशासाठी करायचं बरं नामस्मरण. संतांकडे जायचे शरण, संतांकडून नाम घ्यायचे आणि ते करायचे कशासाठी. तुम्ही मला चांगलं बनाव म्हणून, मी तुम्हाला चांगलं बनावं म्हणून, याच्यासाठी परमार्थ आहे का. की कुठंतरी आपण कीर्तन प्रवचनात जाऊन बसलो म्हणजे आपण फार सात्विक झालो, खूप छान झालं असं आहे का, खूप सज्जन झालं असं आहे का. अजिबात नाही. त्याच्यासाठी घ्यायचंय का, नाही. ब्रह्मनाम येते कशासाठी घ्यायचंय, ह्या जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी घ्यायचंय.
कुणी मला चांगलं म्हणावं म्हणून नाही. माझी माऊली सांगते की बाहेरी पिशाच अंतरी शहाणा. बाहेरी तो बेड्यासारखा दिसेल एक वेळेस, पण अंतरातून तो शहाणा असतो. माऊली सांगते अरे स्वकीर्ती कानी न ऐकावी, सज्जनी सोयेची न धरावी. कोणी हा खूप चांगला आहे ही कीर्ती ऐकून घ्यायचीच नाही. आणि आपल्याला तर त्याच येड जास्त आहे. मला तर आहे बाबा, तुमचं काय मला नाही सांगता यायचं, पण मला आहे. मला असं वाटतंय कोणतरी चांगलं म्हणावं. असं ज्यावेळेस म्हणतो ना आपण, तिथंच फसतो, तिथंच फसतो. चांगलं म्हणणार किती वेळ चांगलं म्हणेलो. कोणी चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ करायचा नाही. ते सांगतायत कोणी निंदो अथवा वंद, कोणी निंदा अथवा वंद, आम्हाला स्वहिताचा धंदा. मग स्वहिताचा धंदा म्हणजे काय? स्वहित काय म्हणजेच कळलं पाहिजे ना. स्वहिताचा धंदा करायचा, पण काय करायचं हेच जर समजलं नाही, स्वतःच हित कशामध्ये हेच जर कळलं नाही, तर तो धंदा करायचा कसा? त्यात तर कळलं तर पाहिजे ना काहीतरी. त्या धंद्यातलं कळलं तरी पाहिजे की हा धंदा असा केला पाहिजे, तसा केला पाहिजे. त्या धंद्यातलं काहीतरी ज्ञान पाहिजे. आता माझ्यासारखी कोणी एखादी गेली शेतात नेऊन बसवत, शेतात ते खुरपं कसं करायचं तेच जर आम्हाला कळलं नाही, त्यातला धंदा आम्ही करायचा कसा? कळणारच नाही आम्हाला. त्या पिकाला म्हणजे जास्त नाही सांगत, पण खरंच जोपर्यंत त्याला कणस येत नाहीत ना, तोपर्यंत आम्हाला मला स्वतः कळतच नाही पीक कशाच आहे. अज्ञान आपलं आपण लपून ठेवू नये. जर ते कळालंच नाही तर करणार काय? आपण काहीच करू शकत नाही. आणि ते तर सांगतात स्वहिताचा धंदा करायचा म्हणजे करायचं काय? स्वहित कशात आहे हे कळलं पाहिजे. माझे स्वहित नेलं ती कोणी, माझं स्वहित काय आहे ना. संत सांगतायत अरे बाबा हे माझं स्वहित कोणी कळूनच घेत नाही. माझे स्वहित नेलं ती कोणी. काय मामा पुढं काही न करते मजवाचं. माझं स्वहित काय आहे ना हे कळूनच घेईना. हा स्वजन सुखाचे मांडणी हे न तिकडे आधी अगदी बघा. म्हणजे सांगायचा मतितार्थ काय आहे की माझं स्वहित कशात आहे ना, हे जे मला माझं माझं म्हणतायत किंवा ज्यांना मी माझं माझं म्हणतोय, ज्यांच्यासाठी मी कमवतोय, ज्यांच्यासाठी मी आतापर्यंतचं आयुष्य खर्ची घातलंय, ज्यांच्यासाठी मी आतापर्यंतचा सगळा व्यापार केलाय, ते माझं स्वहित कशात आहे ती मानतच नाही. त्यांना कळतच नाहीये स्वहित कशात आहे ते कळत नाही. भरपूर या लेकरांना आपण लहानचं मोठं करतो, त्यांना काय पाहिजे ते देतो, सगळं करतो, पण त्यांचं हित कशामध्ये आहे हे कळतं का? आईला लेकराचं हित कळतं कधी? आता हे लेकरू जर त्या चिखलात खेळायला गेलं, पावसात खेळायला गेलं, तर आई त्याला म्हणेल बाळा तिथे खेळू नकोस, तुला काहीतरी आजार होईल, तुला सर्दी होईल, पडसं येईल, खोकला होईल, त्यातले जंतू तुझ्या पोटात जातील, तुला काही गॅस्ट्रो होईल, काय होईल हे आई सांगेल, वडील सांगतील नको जाऊ बाळा तिथं खेळायला. इथपर्यंतच कळेल, इथपर्यंतच कळेल. पण त्यावेळेस सुद्धा ती आई एकदा सांगेल, दोनदा सांगेल बाळा इकडे, बाळा इकडे, बाळा इकडे. बाळाने तसं नाही ऐकलं ना, त्या आईला ओरडून सांगावं लागतं मुडद्या इथं येऊन मरच आहे. तिथंही मरणार होतं आणि इथंही मरणार आहे. पण तरी सुद्धा त्या आईला दोनदा तीनदा तिने समजून सांगितलं, नाही ऐकलं, मग म्हणली मुडद्या इथं येऊन मर. तसं ह्या जीवाला संत अगदी पोट तिडकीनं सांगतायत बाबांनो स्वहित कशात आहे? स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. माझे नाथ बाबा सांगतायत की बाबा तुझं स्वहित कशात आहे? तुझं स्वहित संत संगतीत आहे. स्वहिता कारणे संगती साधूची. कारण का? साधूची जर संगत केली तर तुझं त्यामध्ये हित होणार आहे. भावे भक्ती हरीची भेटी तेने. त्या भावा भक्तीनं, त्या संतांच्या संगतीनं तुला भाव काय आहे कळेल, तुला भक्ती कशी करायची हे कळेल, आणि मग तुला त्या भगवंताची भेट घडेल. आणि त्या भगवंताची भेट जेव्हा घडेल त्यावेळेस ते स्वहित होईल. मग स्वहिताचा धंदा करायचा म्हणजे स्वहित काय आहे हे तर कळलं पाहिजे. स्वहित म्हणजे काय आहे? कारण आपल्यातला जो भगवंत आहे तो आपण जाणून घेणं हे स्वहित आहे.
स्वहित हे आहे. आपण कोण आहोत हे जाणून घेणं हे स्वहित आहे. आपण कोण आहोत हे जाणून घेऊन आपल्यावर त्याच्यावर आपल्याला आरूढ राहणं, त्या ब्रह्मनामाचा धंदा अविरत करणं हे ज्यावेळेस तुकोबरायांनी केलं त्यावेळेस ते सांगताय की आम्हा निंदा अथवा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. आम्हाला माहित नाही तुम्ही आम्हाला काही म्हणा, पण तरी सुद्धा आम्हाला एकच धंदा आहे की आमचं स्वहित कशात आहे हे मला कळून आले, माझं हित कशात आहे ना ते मला कळून आले. आता मात्र मला बाकी इतर कशाचीही गरज नाही, कारण मला स्वहित कळाले. स्वहित कशामध्ये आहे? स्वहित स्वधर्मावर राहण्यामध्ये स्वहित आहे. मग हा स्वधर्म सुद्धा दादांनो जाणून घेणं आवश्यक आहे. स्वधर्म जाणून घेणं आवश्यक आहे. मग हा स्वधर्म कळतो का हो? आता प्रत्येक गोष्ट तुम्ही भरपूर ऐकली हो, माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी लोक आहे, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं तुम्ही जास्त लोक आहे, पण तरी सुद्धा एक संतांचा निरोप म्हणून सांगावा वाटतो म्हणून सांगायचं. मग स्वधर्म म्हणजे काय? सगळ्यांनाच प्रश्न पडला का? मी पण थांबले थोडीशी, कुठंतरी उत्तर येईल म्हणून. ताई सांगता येतो स्वधर्म म्हणजे काय? नाही ऐकायला आलं माझ्यापर्यंत. सांगा ना, स्वधर्म म्हणजे काय? आपल्याला आपल्या जातीचा सांगा की. स्वतःचा धर्म म्हणजे आपण ज्या याच्यात जन्माला आला तो, ज्या कुळात जन्माला आलो तो स्वधर्म, ज्या वंशात जन्माला आलो तो स्वधर्म, मग हिंदू मुस्लिम स्वधर्म, मग जाऊ द्या जास्त नाही तुम्हाला अडचणीत आलं. स्वधर्म 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 म्हणजे काय नाही का? माऊली सांगते स्वधर्म जो आपुला जरी का कठीण झाला तरी सुद्धा, कितीही स्वधर्म कठीण जरी झाला तरी आचरिता तो जिंकला. बरोबर ना? किती कठीण होऊ द्या तरी सुद्धा तो स्वधर्म आपला आपण आचरण करणं हेच महत्वाचं. ह्यातच आपलं हित दडलेलं आहे. ते म्हणतायत पुढे जाऊन, धर्मपत्नी कितीही धांगडी असली कशी असली तरी तिला सांभाळा, पुढचं नाही जास्त सांगत. हा स्वधर्म म्हणले कितीही कठीण झाला तरी तो आपला आपणच आचरण करा. मग स्वधर्म कुठला हे संतांना शरण जाऊन विचारायचं. स्वधर्म म्हणजे आपण ज्याच्यामध्ये धर्मामध्ये जन्माला आलो तो नाही, ज्या कुळामध्ये जन्माला आलो तो नाही, तर आपलं जे स्वस्वरूप आहे हे स्वस्वरूप जाणून घेणं. मग हे स्वस्वरूप काय आहे? मगाशीच बोलून गेले की मी तो वासुदेव तत्वता हा आपला स्वधर्म आहे. मी कोण आहे हे जाणून घेणं हा आपला स्वधर्म आहे. हा आत्म्याचा जो धर्म आहे तो आपला स्वधर्म आहे. आणि हा स्वधर्म आपल्याला संतांना शरण गेल्याशिवाय कळत नाही. मगाच्याच उत्तीवर येतं की कुळीची कुळदेवता ठावे केली संतांनी. हा स्वधर्म ज्या वेळेस आपल्याला आचरण आपल्याकडनं ते घडेल, आपल्याला तो कळेल, तो स्वधर्म कळाल्यानंतर मग ह्या जीवाला काहीही कठीण नाही. तो स्वधर्म जाणून घेऊन त्याच्यानुसार आपलं वर्तन ज्या वेळेस होईल, मग त्याच्यानुसार वर्तन म्हणजे काय हो? त्या स्वस्वरूपाची ओळख करून घेणं म्हणजेच आपला स्वधर्म जाणणे. आणि हा स्वधर्म जाणला की त्याच्यावर आरूढ राहणं ही असलेली आपली इति कर्तव्यता आहे. आणि ही इति कर्तव्यता ज्या वेळेस टाइम झालाय, ही इति कर्तव्यता ज्या वेळेस आपल्याकडनं पूर्ण होईल त्यावेळेस आपण त्या असणाऱ्या ब्रह्मनिष्ठेवर तत्परायण राहू. तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक असं व्यापकत्वाचं जे ज्ञान आहे की माझा भगवंत माझ्यापुरता सीमित नसून हा भगवंत पूर्ण नटलेला आहे. हे सगळं त्रिभुवन त्यानेच नटलेलं आहे. हे व्यापकपण त्या भगवंताचं ज्या वेळेस कळेल त्यावेळेस ते सांगतायत की याच्या दृष्टीमध्ये समता प्राप्त होईल, त्याला सम्यक ज्ञान प्राप्त होईल. आणि हे ज्या वेळेस होईल त्यावेळेस ते सांगतायत की
तो भगवंत समता ज्यावेळेस याच्या हृदयामध्ये नांदेल त्यावेळेस तो भगवंत याचं घर सापडत सापडत तिथपर्यंत येतो. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया किंवसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेष काही. झालेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करून जे काही शास्त्राला अनुसरून असेल, जे तुमच्या जीवाच्या कल्याणाचं असेल ते माझ्या सद्गुरूचा कृपा प्रसाद आहे, तो अवश्य ग्रहण करावा. आणि जे काही वेडवाकड असेल तो हा प्रकृतीचा दोष आहे. तुमच्या बहिणीच्या लेकीच्या तोंडून जर काही अपशब्द गेला असेल तर आपण मोठ्या अंतकरणाने माफ कराल. एवढं बोलणं आपण प्रवचन रूपी सेवा थांबूया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन सुदेव. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची रंगटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो पैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदिराणी. अणवरत भूमंडळी भेटो दयाभूता. सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदिकृती अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेचे ते म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल नाद पसाओ. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणी आता. जय जय